क्या है? उकडीचे मोदक. वाव. हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि चांगल्या आरोग्याचा जाओ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आज दुसरा दिवस आहे आणि मी काल सांगितलं की मी काल प्रसादने बनवलं, माझ्या मैत्रिणीने बनवून पाठवलं होतं, पण आज मी स्वतः प्रसाद बनवणार आहे बाप्पांसाठी. सो मी थोडीशी शॉपिंग केली आहे, म्हणजे मी तांदळाचं पीठ वगैरे आणि गूळ वगैरे आणलंय. आमच्या सिटीमध्ये इंडियन स्टोअर आहेत, सो तिथं ह्या गोष्टी मिळून जातात मला. पण माझ्याकडे मेन प्रॉब्लेम हा आहे की माझ्याकडे ओलं नारळ नाही आहे. सो मग मी सुक्या नारळाचा ज्याला म्हणतात डेसिकेटेड कोकोनटचा त्याचे मी मोदक बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो बघत राहा, मला जमतंय की नाही जमतंय आपण बघूया. ट्राय करून प्रयत्न करायला काहीच जात नाहीये, त्यामुळे आपण प्रयत्न करूया की सुक्या नारळाचे उकडीचे मोदक जमताय की नाही. सो स्टे ट्यून्ड. सो आपल्याकडे मसाल्यांची काहीच कमी नाहीये. घरून येताना सर्व सामान आणलेलं असतं. सो माझ्याकडे वेलची पण आहे आणि जायफळ पण आहे, जे की बेसिक मसाले लागणार आहे मोदक मध्ये टाकायला. सो मी आता वेलची सोलून घेते, म्हणजे मी मिक्सरला बारीक करू शकते. मी वेलची सोलून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं जायफळ वगैरे ॲड करते, कारण की जायफळने एक चांगला फ्लेवर येतो. मी जायफळ कट करूनच वापरते. आय थिंक एवढं जायफळ पुरेसं असेल. मिक्सरला बारीक करून घेते हे सगळं. चला आता आपण मोदकाचं मिश्रण बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी तूप वगैरे टाकून घेऊया. सो तूप वितळलंय बऱ्यापैकी चांगलंच. त्यामध्ये आता मी खोबरं घालून घेते आणि खोबरं थोडंसं भाजून घेणार. खोबरं मस्त कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आणि सुकं खोबरं असल्यामुळे भाजायला फारसा वेळ लागत नाही. त्यानंतर त्यामध्ये मी एक वाटीला कमी गूळ ॲड केला आणि सुकं खोबरं असल्यामुळे ना डायरेक्ट गूळ ॲड केला तर जे उकडीच्या मोदकांमध्ये लागणारं मॉइश्चर आहे ना ते मिळणार नाही, म्हणून मी अर्धी वाटी दूध ॲड केलं ह्याच्यामध्ये आणि मस्त फ्राय करून घेतलं. आणि एक साईडला मी बदाम वगैरे कट करायला घेतले आणि बदाम कट करून झाल्यानंतर त्यांनाही मी तुपामध्ये मस्त भाजून आपल्या मिश्रणामध्ये ॲड करेल खोबऱ्याच्या. सो मी ते पटपट बदाम कट करून घेते. इथे ना मी थोडंसं ना तुपामध्ये ना हे बदाम वगैरे रोस्ट करून घेते. थोडेसे ब्राऊन झालेत. परत हे मिश्रण ठेवते आणि त्याच्यामध्ये हे रोस्ट केलेले बदाम टाकून देते. सो मोदकाची उकड बनवण्यासाठी मी पातेलं घेते इथे. पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते, अर्धा चमचा. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चमचा तूप घालून घेतलं मी. पाणी छान उकळलं आहे आणि तूप पण वितळलं आहे. आता त्यामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ घालून घेतलं आणि पीठ घालून झाल्यानंतर 2 मिनटं गॅस चालू असताना मिक्स करून घेते मी. त्यानंतर मग थोडा वेळ झाकण ठेवून आपण त्याला वाफवायला ठेवूया आणि मग म्हणजे आपल्याला ते पीठ मळायला सोपं जाईल. 10 मिनटं झालेत उकड करून. सो आपण ना चेक करूया. थोडी गरमच आहे, कारण की ना हे इंडक्शन हे आहे ना जो गॅस त्याच्यावरती ना हे बनवलं ना तरी पण म्हणजे गॅस बंद केला ना तरी पण तो सरफेस गरमच राहतो. त्यामुळे ह्याच्यावरती एकदम मस्त
कमी फ्लेममध्ये, कमी हीटमध्ये छान उकड बनली. सो आता आपण ही उकड काढून घेऊ आणि मग व्यवस्थित मळून घेऊ तिला. चला आपली उकड आहे ना या कटोरीमध्ये काढून घेऊया, म्हणजे आपल्याला व्यवस्थित मळायला येईल. आणि थोडंसं गरम पाणी पण आहे, जसं लागेल तसं घेऊया आपण. चला आता उकड थोडीशी थंड झाली आहे. सो आता थोडं जमतं पण आहे मला व्यवस्थित करायला. थोडं मी थंड पाणी हातावरती घेते, छान स्प्रेड होते. आता हिला थोडा वेळ ठेवूया असंच, याच्यावरती ओला कपडा वगैरे ठेवूया थोडा वेळ, म्हणजे व्यवस्थित सेट होईल. आता तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. लाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे, मी याचाच वापर करते पोळ्या वगैरे लाटण्यासाठी. माझ्याकडे पोळपट वगैरे नाही आहे. आपण इथे व्यवस्थित लाटून घेऊया. आपल्या सर्वांना माहिती आहे उकडीचे मोदक म्हणजे एक परंपरा आहे आणि बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक. सो मोदक बनवणं ही एक कला आहे आणि आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने हाताने मोदकावरती कळ्या बनवल्या जातात आणि आजकाल लोक साच्याचाही वापर करतात. पण आता सर्वांनाच माहिती आहे की सर्व गोष्टी इथे अवेलेबल होणार नाही. सो आपण आता हातानेच प्रयत्न करूया. आणि पहिला प्रयत्न असल्यामुळे मी काय फारशा कळ्या घालत नाही आहे त्यांना, थोड्याशा कळ्यांमध्ये मी प्रयत्न करून बघते आहे. आणि तुम्ही सर्वांनी सांगा की माझे प्रयत्न झालेत की नाही यशस्वी, कारण की मोदक बनवणं खूप अवघड काम असतं हे आज मला कळतं आहे. पहिले तर सर्व गव्हाचे मोदकच जास्तीत जास्त बनवले जायचे, कारण की सोपे आणि तळले की बनले एवढी इझी होते. आणि उकडीचे मोदक कधी प्रयत्नच केला नाही करून बघायचा, पण पहिलाच प्रयत्न, त्यामुळे थोडंसं. पण आता आपला मोदक तयार झालेत आणि आपण त्यांना आता वाफ देऊया. आता थोडंसं ना आपण ह्याला पॅनला ग्रीस करून घेऊया, म्हणजे आपले मोदक चिकटणार नाही. आणि आता मी मोदक ठेवून घेते. आपलं काही चांगले जमलेत मोदक आणि काही एवढे छान नाही झालेत, पण मी आता सर्व मोदक इथे ठेवून घेते. झाकण बंद करूया आणि 5 ते 10 मिनिटं स्टीम करूया. चला आता 5-1 मिनिटं झालेत, आपण ओपन करूया. वाव, गणपती बाप्पांसाठी केले उकडीचे मोदक. चला आता मग गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवूया. उकडीचे मोदक. माझ्या फ्रेंडसाठी पण मला उकडीचे मोदक घेऊन जायचे. सो आता तिची पण रिॲक्शन बघूया, तिला कसे वाटतात मोदक. हाय हॅलो सर्वांना. आज जरा लेट झालं, बस माझ्या समोरून गेली आहे आणि आज पाऊस पण चालू आहे. सो त्यामुळे मी आज छत्री घेऊन आली आणि मी जॅकेट पण विसरली. आज थोडी थंडी पण वाजते. सो आता चला, आज थोडं लेट पोहोचेल मी, 5-1 मिनिटं, काय प्रॉब्लेम नाही. Hallo, liebe Ekta. Hallo, liebes. This is for you. Danke. क्या है? उकडीचे मोदक. वाव, थैंक यू सो मच. अभी बाकी लोगों को भी देंगे ना हम? नहीं नहीं नहीं, बिल्कुल नहीं दूंगी मैं. छूने भी नहीं दूंगी किसी को. नहीं? या तुम्हारे लिए लाए. Awesome. बाकी के सारे मैं परिमल के साथ अभी. हे बघा, क्लासमध्ये माझ्यासाठी सुशी आणली आहे. आता यांना काय सांगायचं की गणपतीमध्ये नॉनव्हेज नाही खात.
यांच्या ट्रेडिशनमध्ये सगळं नॉर्मल आहे, आपल्याकडे नाही आहे तसं. वो वाले सेक्शन में जाना है. क्या लेना है तुम्हें स्नेहा? क्या लेना है? वॉशिंग पाउडर निरमा. दूध सी सफेदी. यहाँ पे अच्छा ये वाला ये लेंगे क्या हम? नहीं वो नहीं लेंगे हम, एक ही चीज लेंगे. नहीं देखेंगे ना फिर आगे क्या क्या मिलता है. ये वाला ले लो, ग्रीन वाला. ये वाला अच्छा आता है. अच्छा है बट जो हर बार लेती हूँ ना वो वाला नहीं है. और क्या लेना है? तुमको कुछ लेना है? मुझे कुछ अच्छा लगे तो ले लेंगे. टिश्यू पेपर तो है. वाओ वाओ. रोको. हाँ वहीं पे कॉर्नर पे ही था. हाँ वहीं पे था. वो क्या है केवल काम के न काज के, दुश्मन अनाज के. हाँ यहाँ पे जाएंगे हम. मुझे और ये भी लेना है कंडीशनर. वहाँ पे देखा था शायद. सॉरी. इंसुल डिगुंग. गुजराती में इंसुल डिगुंग ही होता है. ये लॉरियल वाला कंडीशनर उठा लो. नहीं वो वाला, ये वाला शायद. हाँ यही है ना कंडीशनर है क्या? यहाँ वो कंडीशनर ही है. और ये भी है शायद यहाँ पे. ये भी कंडीशनर ही है ना. उल्टे बॉटल जो रखी हुई होती है ना वो कंडीशनर की होती है. वाओ. ये लॉजिक है इसके पीछे. मतलब नाम नहीं समझ में आता बट ये ठीक है. तो ना ले लो लेना है मुझे. हाँ ओके. और क्या, और बस. चलो तर मग आता घरी जायची वेळ झाली आहे. बस 3-4 मिनिट लेट झाली आहे थोडीशी, त्यामुळे स्टॉपवरती खूप गर्दी झाली आहे. आणि आता आजच्या व्हिडिओला इथेच थांबवूया. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला बाय बाय.